सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये आज भाजपकडून महिलांच्या सन्मानासाठी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे अनेक जण अडकून पडले। वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला आणि तात्काळात बसावं लागल्यानं एका महिलेकडून थेट मोर्चास्थळी जाऊन गोंधळ घालण्यात आला। विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांना देखील यावेळी या महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला। महिलेनं मंत्री महोदयांपुढे आपला संताप व्यक्त केला आणि शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचं म्हटलं। विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात असा प्रश्न करत महिलेनं खडे बोल सुनावले आणि तो व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय। मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ निकले आपका? चलो आवाज कम करो, आवाज कम करो, आवाज कम करो, There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। हटाओ ना। Okay. Enough. 1 घंटा हो गया है। इससे बात करो, उससे बात करो। मुझे किसी से बात नहीं करनी है। यहाँ रहते हैं। प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? सामने कहाँ पे वहाँ निकले आपका? चलो। दरम्यान याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधलाय। ते काय म्हणतायत बघूयात। महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या, खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या भगिनीनं उघडा पाडला। महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा भाजपचा डाव इंडिया आघाडीनं आधीच हाणून पाडला। आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र या धाडसी भगिनीनं तोही डाव उधळून लावला असं ट्विट हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। काढलेला मोर्चा विरोधकांना चांगला जोमलेला दिसतोय। त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार ट्विटवर ट्विट करतायत। हाय नारी शक्तीची ताकद या निमित्ताने मुंबईच्या रस्त्यावर दिसली आणि त्याची झळ विरोधकांना बसली। रोहित पवार तुम्ही एचएमव्ही म्हणतात, परंतु काँग्रेसच्या सांगण्यावरनं, हर्षवर्धन सपकाळाच्या सांगण्यावरनं तुम्हाला ट्विट करावं लागलं। याच्यामध्येच एचएमव्ही कोण आहे हे लक्षात येतं। काँग्रेसच्या हातातलं बाहुलं बनण्याचं काम रोहित पवार तुमचा पक्ष करतोय। त्यामुळे खरे एचएमव्ही कोण असतील तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार आहेत। आणि या मोर्चामुळं मुंबईकरांना त्रास झालेला नाही तर विरोधकांना त्रास झालाय, काँग्रेसला त्रास झालाय, राष्ट्रवादीला त्रास झालाय। हे हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवारांच्या ट्विटवरनं स्पष्ट झालंय।